कर्जत पोलीस ठाण्यात एका मारहाणीच्या गाडीचे नुकसान केल्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणी असंज्ञ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। NCR क्रमांक 0744/2024 अशी ही नोंद दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली असून संबंधित घटना 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली आहे। तक्रारदार अरुण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे ते आपल्या टाटा सफारी MH46 CR 9891 गाडीतून कर्जत येथे गेले होते। सायंकाळी साधारण 5:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आणि आरोपी पंकज मसने यांनी आपल्या साथीदारांसह तक्रारदाराच्या गाडीच्या मागील दरवाजाची काच लाकडी दांडक्याने फोडली। त्यावेळी आरोपींनी तक्रारदारास शिवीगाळ केली, तसेच जीव घेऊ अशी उघड धमकी दिली। यानंतर तक्रारदार घरी जात असताना दहिवली येथे ट्रॅफिकमध्ये गाडी थांबवली असता आरोपी पुन्हा गाडी समोर आले। साधारण 6:30 वाजता त्यांनी तक्रारदाराच्या गाडीच्या मागील बाजूस पुन्हा प्रहार केला। या घटनेदरम्यान तक्रारदारास शिवीगाळ करण्यात आली आहे आणि दमदाटी देखील करण्यात आली असे फिर्यादीत म्हटले। या प्रकरणी आरोपी पंकज मसने याच्यासह 3 अनोळखी साथीदारांचा समावेश असून त्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। या मारहाणीच्या घटनेत फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले असल्याचे सांगण्यात आले। या घटनेचे साक्षीदार म्हणून संगीता पाटील, समीर पाडेकर, सायली पाडेकर, धन्वंता खताळ, अरुण पाटील आणि पार्थ पाटील यांची नावे नोंदवण्यात आली आहेत। कर्जत पोलीस ठाण्यात हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 324(4), 351(2), 352 व 3(5) अंतर्गत नोंदवण्यात आलाय। मात्र हा गुन्हा असंज्ञ स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून तक्रारदारास न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिलाय। या घटनेमुळे कर्जत परिसरात खळबळ उडाली असून दहशत माजवणाऱ्या आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबियांकडून होत आहे। नमस्कार, मी संगीता अरुण पाटील, राहणार नावडा कॉलनीमध्ये मी फ्लॅट घेतलेला। त्या फ्लॅटचं काम माझ्या बहिणीच्या सांगण्यानुसार गीता नरेश कांबरी तिच्या दिराचा जावई पंकज रामदास मसने याला दिला होता 13 लाखाने। तर ते काम त्यांनी मी 9.5 लाख त्यांना दिले। मला बोलले 2 महिन्यात तुमचं काम करतो। 2 महिने न होताना 6 महिने गेले। 9.5 लाख देऊन सुद्धा त्यांनी माझं काम नाही केला। म्हणून ह्या कामाची बोलणी करण्यासाठी गीता नरेश कांबरी हिच्या दिराच्या घरी गेलो, म्हणजे जावेच्या घरी। तिथे गेलो, तिथे बोलणी केली तर मला त्यांनी शिव्या दिल्या त्यांनी। तर ते मला काय आवडलं नाही तर आम्ही निघालो माझ्या परिवार सहित। माझे मिस्टर अरुण पाटील, पार्थ, अथर्व, माझी बहीण धन्वंता खताळ, तिची मुलगी सायली आणि समीर यांच्यासोबत मी माझ्या नवीन गाडीमध्ये गेलो। तिथे बोलणी झाली, ते आम्हाला आवडणार शिव्यागाळी केली त्यांनी। आम्ही तिथून निघालो, गाडीत बसलो। त्यांनी आमच्या गाडीवर वार केला, नव्या गाडीवर वार केला। आम्ही तिथून कसाविसा जीव वाचून आम्ही पुढे गेलो। दहिवलीवर त्यांनी अडवून परत 5-6 मुलांना घेऊन आमच्यावर परत मारहाण केला। मग आम्ही तिथून कसा तरी जीव वाचून आम्ही आलो आमच्या घराकडे। पोलीस स्टेशनला रात्री गेलो आम्ही। तिथे NC नोंदवली। दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आम्हाला तिथे बोलून घेतले। आमचं काही सहकार्य झालं ना, उलट आमच्यावरच चॅप्टर केस त्यांनी नोंदवली। आता मीडियाकडून हीच आशा आहे की माझा न्याय करा। पोलीस स्टेशन मध्ये माझा न्याय नाही झाला, तुम्ही तरी माझा न्याय करा, बस हीच माझी विनंती। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।